शिल्लक राहिलेले आहे ते खरे काँग्रेसचे पायी फक्त शिल्लक राहिलेत म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही। सातत्यानं मागच्या काही दिवसापासून काँग्रेस पक्षाला भगदाड पाडण्याचं काम विरोधकांनी चालू केलेलं आहे आणि मला आशा आहे येत्या काळामध्ये हर्षवर्धन दादाच्या खंबीर नेतृत्वाखाली यापुढे काँग्रेस अधिक बळकट होऊन टक्कर देण्याचं काम येत्या काळामध्ये करेल यात मला शंका नाही। या निमित्तानं तुम्हा सर्वांना सांगताना खरंच मनापासून दुःख होत आहे की जो किसान आज देशाच्या आर्थिक वाटचालीमध्ये मोठा हातभार लावतोय, या शेतकऱ्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्याचं काम त्या पक्षानं सध्याच्या सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे आणि पावलोपावली एक प्रकारची गळचेपी करण्याचा उद्योग या सरकारच्या माध्यमातून चालू आहे। वर्षानुवर्ष शेतकरी कापसाच्या पिकासाठी असेल, सोयाबीनच्या पिकासाठी असेल आणि शेतकऱ्याकडनं उत्पादित केल्या जाणाऱ्या सगळ्या पिकासाठी असेल सातत्यानं सन्मानाचा भाव मिळावा यासाठी सातत्यानं मागणी करत असताना सुद्धा मोठ्या मोठ्या घोषणा करून या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या वतीनं जाब विचारण्यासाठी म्हणून आज ही महारॅली आपण आज आयोजित केलेली आहे आणि नक्कीच या महारॅलीकडे बघून सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी येत्या काळामध्ये विचार करेल याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही। जवानाचा सन्मान हा काँग्रेस पक्षाने नेहमीच केलेला आहे। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सातत्यानं जवानाच्या कामगिरीला सलाम करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे आणि या निमित्तानं त्यांच्या कार्याला सुद्धा सलाम करण्याचं धोरण काँग्रेस पक्षानं या रॅलीच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। जे निष्पाप नागरिक आणि जे आपले बहादूर जवान यामध्ये शहीद झाले त्यांना श्रद्धांजली या निमित्तानं मी व्यक्त करतो। आपण इथं बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि रॅलीला परत एकदा शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।